याबाबत तुम्हाला आणि तो मार्ग काय आहे आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या हायकमांडशी आम्ही चर्चाही केली नाही. उमेदवार मागे घेतला जाणार नाही. किंबहुना उद्या मी स्वतः सांगलीत जातोय. उद्या मी आणि शिवसेनेचं एक मुंबईतली टीम ज्याच्यामध्ये आम्ही समन्वयक म्हणून तिथे निवडणूक समन्वयक म्हणून आदित्य शिरोडकर जे आहेत त्यांना नेमलंय आणि मुंबई पुण्यातली आमची जी टीम आहे ती सांगलीत जाऊन ठाण मांडून बसणार आहे. तर उद्या मी स्वतः सांगलीला जातोय आणि पुढले 3 ते 4 दिवस मी पूर्ण सांगली प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जाणार आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते तर आहेच, पण महाविकास आघाडीच्या सर्व प्रमुख नेत्यांना मी भेटणार आहे. आधी तुमची उमेदवारी जाहीर करा म्हणावं. कल्याण डोंबिवलीमध्ये आपण विद्यमान खासदार आहात. जी खासदारकी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्यामुळे मिळाली, पण या नव्या तुमच्या काय युतीमध्ये अद्याप तुम्ही स्वतःची उमेदवारी जाहीर करू शकला नाही. जिंकण्याची भाषा अब दिल्ली बहुत दूर है बच्चों. त्या बच्चमजीला मला सांगायचं आहे अब दिल्ली बहुत दूर है, अब दिल्ली में नहीं पहुंचोगे. तुम्ही दिल्लीत पोहोचणार नाही. आता एक आमची सामान्य कार्यकर्ती वैशाली दरेकर बरं का, तिथे अहंकार आणि गद्दारीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. हा निर्णय लोकांचा आहे, लोकांनी घेतलेला निर्णय. हा कल्याण डोंबिवली मतदारसंघात गद्दारी, अहंकार आणि पैशाची मस्ती, गुंडगिरी याचा पराभव वैशाली दरेकर ही एक सामान्य शिवसैनिक, सामान्य गृहिणी 100% करणार आहे. आणि कितीही बलदंड व्यक्ती असो, मस्ती चालणार नाही. आम्ही तुमचा पराभव करू, सामान्य मतदार तुमचा पराभव करेल, हे लोकांनी ठरवलं. आम्ही नारायण राणेचा पराभव केलेला आहे. आपल्याला माहिती असेल इंदिरा गांधींचा पराभव राजनारायणांनी केला होता. अनेक मोठे मोठे लोक पडले आहेत महाराष्ट्रात. त्याच्यामुळे हे जे बच्चम जे आहेत, बच्चा आहे, आधी स्वतःची उमेदवारी जाहीर करा हिंमत असेल तर. सगळ्या उमेदवारी जाहीर झाल्या महाराष्ट्रात तुमचीच राहिली आहे आणि ठाण्यातली राहिली आहे. कोई पेच नहीं है. हमने कल 4 उम्मीदवार घोषित किए हैं. एक मुंबई का जो है जो दहिसर बोरी वाली सीट है वो हम 1-2 दिन में घोषित कर देंगे, क्योंकि हमने वो कांग्रेस को पूछा है. अगर आप लड़ना चाहते हैं तो आप लड़िए, नहीं तो हम लड़ेंगे और हम जीतेंगे भी. हम जीतेंगे भी. 4 उम्मीदवार है. कल्याण डोंबिवली है, उसमें हाथ कलंगड़े है, उसमें जळगाव है, उसमें पालघर है, सांगली और आप जो बोल रहे पे भिवंडी तो राष्ट्रवादी कांग्रेस के पास है, एनसीपी के पास है, शरद पवार साहब के पास है. तो कोई पेच नहीं है. चर्चा हुई और भी बातें होती है. जब चुनाव आता है तो सिर्फ सीट शेयरिंग की चर्चा नहीं होती है ना आघाड़ी में, गठबंधन में, और बहुत सी बातें हैं जिसके ऊपर चर्चा होती है. 25 लोगों का नाम था, 23 लोगों को वसूली का फायदा हुआ, 12 लोग महाराष्ट्र के थे. कल जो इंडियन एक्सप्रेस ने एक बहुत बड़ी बात सामने लाई है वो नई बात नहीं है. बीजेपी वॉशिंग मशीन में सबसे भ्रष्ट लोग, सबसे भ्रष्ट, करप्ट, व्यभिचारी, वो बीजेपी वॉशिंग मशीन में डालकर कैसे अपने पार्टी में लिए जाते हैं, उस बारे में कल खुलासा हुआ है. वो नई बात नहीं है. उस बारे में सुप्रीम कोर्ट ने भी अपनी टिप्पणी की है. इस बारे में इलेक्टोरल बॉन्ड के माध्यम से टिप्पणी की है. महाराष्ट्र में 12 लोग हैं. ये 12 लोग ही बीजेपी के 12 बजाने वाले हैं.